नगरमध्ये विक्रमी कौल. दीपाली बारस्कर 11,218 मताधिक्यानं विजयी. सर्वाधिक मतांची नोंद. नगर शहरातील महापालिका निवडणुकीत दीपाली बारस्कर यांनी ऐतिहासिक आणि विक्रमी विजयाची नोंद केली आहे. दीपाली बारस्कर यांना एकूण 12,243 मतं मिळाली असून त्यांच्या समोरच्या उमेदवाराला केवळ 1,125 मतं मिळाली. त्यामुळं त्यांनी 11,218 मतांच्या प्रचंड फरकानं विजय मिळवत नगर शहरामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येण्याचा मान पटकावला आहे. या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी दीपाली बारस्कर यांना नगर शहरात सर्वाधिक मतं मिळाल्यानं त्यांची कामगिरी विशेष ठरली आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास आणि मिळालेला जनसमर्थन हा त्यांच्या राजकीय प्रभावाचं स्पष्ट द्योतक मानलं जात आहे. या विक्रमी यशानंतर दीपाली बारस्कर यांचं नाव संपूर्ण नगर शहरात पुन्हा एकदा चर्चेत आलं असून त्यांच्या विजयाकडे स्थानिक राजकारणातील महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिलं जात आहे. समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असून हा विजय नगरच्या राजकारणात नवे समीकरण घडवणारा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर. एक मधनं महिला क मधनं उमेदवारी केली आणि माझ्या मतदार राजा बंधूंनी 10,800च्या भरघोस अशा लीडनी मला निवडून दिलं. म्हणून मी सर्वप्रथम माझ्या मतदार बंधू भगिनींचे आणि माझ्या मतदार राजांचे मनापासून आभार मानेन की खूप असा विश्वास आमच्या बारस्कर परिवारावर दाखवला आणि पुन्हा एकदा त्यांचे काम करण्याची संधी मिळाली. माननीय आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि प्रभाग क्रमांक 1 मधनं पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन केले. म्हणून मी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचेही मनापासून आभार मानेन. पुन्हा एकदा जे आमच्या बारस्कर परिवारावर चौथ्यांदा प्रभाग क्रमांक 1 मध्ये सगळ्या नागरिकांनी विश्वास दर्शवला, त्या विश्वासात नक्कीच आमचं बारस्कर कुटुंबीय पात्र ठरेल आणि पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 1 मध्ये चांगले असे विकास कामे आम्ही नक्कीच आमच्या बारस्कर परिवारातर्फे होईल. पुन्हा एकदा मी माझ्या सगळ्या बारस्कर कुटुंबियांचे, सगळ्या माझ्या प्रभागातील मतदार बंधूंचे, मतदार भगिनींचे मनापासून आभार माने की एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्यांनी मला निवडून दिले आणि पुन्हा एकदा महापालिकेमध्ये आपल्या प्रभाग 1 मध्ये एक साठी प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि तेथील विकास कामे करण्यासाठी पुन्हा एकदा मला संधी दिली. पुन्हा एकदा मी सगळ्यांचे मनापासून आभार मानेन. आपण केलेले मतदान हे माझ्यासाठी नक्कीच ऋण असेल आणि या कर्ज असेल आणि या ऋणाची परतफेड नक्कीच माझ्या विकास कामातून, आपल्या सगळ्यांच्या केलेल्या कामातूनच होईल ही मी आपल्या मतदार राजा बंधूंना सांगू इच्छिते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.